व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांच्यासोबत साधला दिव्यांगांनी संवाद। जालना महानगरपालिकेत दिव्यांग यांनी साधला विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांच्याशी संवाद। आज दिनांक 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांच्यासोबत जालना महानगरपालिकेत दिव्यांगांनी संवाद साधलाय। यावेळी जालना महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अनुराधा नागोरी, जालना महानगरपालिकेचे दिव्यांग विभागाचे अधीक्षक रामेश्वर घोळवे, सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे, सतीश वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया अध्यक्ष रेहान शेख आदींची उपस्थिती होती। यावेळी जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी साहित्य वाटप आणि दिव्यांगांना घरकुल देण्यात यावा अशी मागणी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी केली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय इथं दिव्यांग सतीश वाघ यांना वॉचमनकडून शिवीगाळ करण्यात आली आहे, त्यांच्यावर कारवाई करावी। जिल्हा सामान्य रुग्णालय इथं दिव्यांगांची बैठक घेण्यात यावी, तसे आदेश जिल्हा चिकित्सक राजेंद्र पाटील यांना देण्यात यावे अशी मागणी सतीश वाघ यांनी विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांच्याकडे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आली आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सला जालना जिल्हा मुख्याधिकारी मणियार, जालन्यातील अनेक दिव्यांग व्हिडिओ कॉन्फरन्सला जोडलेले होते। यावेळी जालना जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामसेवक आणि सरपंच दिव्यांगांसाठी 5% निधी खर्च करत नाहीत, हा खर्च करावा असा आदेश सरपंच आणि ग्रामसेवकला द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे यांनी विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांच्याकडे केली आहे। विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांनी मराठवाड्यातील दिव्यांगांचा प्रश्न समजून घेतलेत, दिव्यांगांचे प्रश्न लवकरच सुटण्यात येईल अशी माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांनी दिली आहे।